आज आपण बनवणार आहोत अंडा मसाला। त्यासाठी आता पहिला आपण अंडी शिजवून घेऊयात। आपण तेल गरम करून घेऊयात। कढईत 2 पळी तेल टाकून घेऊयात। तेल गरम झाले, यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया। कांद्याबरोबरच लसूण आणि आलं पण भाजून घेणार आहोत आपण। चांगला लालसर होईपर्यंत कांदा भाजून घेऊया। पाहू शकता कांदा आपला लाल झालेला आहे। लसूण पण चांगला खरपूस भाजलेला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेणार आहोत। ह्याच्यावर झाकण ठेवून टोमॅटो शिजून देऊया। बघू शकता टोमॅटो कसं मऊ पडलेला आहे, म्हणजे हा आपला टोमॅटो शिजलेला आहे। तर हे वाटण आपण आपण सगळं वाटून घेणार आहोत मिक्सरला। आपलं वाटण गार होते तोपर्यंत आपण अंडे फ्राय करून घेऊयात। त्याकरता अंड्यांना आधी काट्या चमच्याने फक्त असं करून घ्यायचं, म्हणजे तेलात टाकलं ते फुटणार नाहीत। असं सगळं प्रत्येक अंड्याला करून घ्यायचं। आणि त्यानंतर 1 चमचा हळद, अर्धा चमचा तांबडा तिखट आणि पाव चमचा मीठ हे मिक्स करून अंडे या मिश्रणात हे अंडे मॅरिनेट करून घेऊयात। पद्धतीने सर्व साईडनी त्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। एकीकडे आपण एका तव्यामध्ये 4 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता हे तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आपण अंडा टाकून परतून घेणार आहोत। चांगले लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे। अंडा बघू शकता चांगलं लाल झालेलं आहे। आता हे आपण काढून घेऊया। हे आपली अंडी फ्राय करून तयार आहे। आता आपण अंडा मसाल्यासाठी मगाशी जे अंडा भाजून घेतलं तेच तेल ठेवणार आहोत। या तेलामध्ये वाटण काढून घेऊया। चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेऊया। बघू शकता आपला मसाला आता कसा छान भाजलेला आहे, चांगलं तेल सुटलेलं आहे। यामध्ये आपण अंडा मसाला म्हणून बाजारात कोणत्याही किराणा माला दुकानात भेटतो तो घेतलेला आहे। चाट मसाला घेतला आहे पाव चमचा आणि साठवणीतला मसाला 2 चमचे घेतला। तो तुम्हाला आवडीनुसार तिखट किती हवं तेवढं टाकू शकता। हे टाकून आपण चांगले मिक्स करून घेऊया। आता हा मसाला परतल्यानंतर चांगला तेल सुटायची वाट पाहून घेऊया। आता तुम्ही बघू शकता आपला मसाला पूर्णपणे चांगला परतून झालेला आहे। यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत। थोडं म्हणजे एकदम 1 कप पाणी होईल इतकंच टाकून हे मिक्स करणार आहोत। आणि यामध्ये ही फ्राय केलेली अंडी टाकून
त्याला उकळ आणून घेणार आहोत. आपला आता अंडा मसाला पाहू शकता तयार झालेला आहे. गॅस बंद करून